मी मंडईत भेंडी विकायला बसलोय बघून मला भरपूर लोकांचा कॉल आला आणि पार्ट वन ज्यांनी ज्यांनी आपला बघितलाय त्यांनी माझं कौतुक केलं आणि मला फोन केला, अरे तू कसा काय बसला, कसं काय भैया तू बसलास, कसा स्वराज तू इथं बसलास. पण त्या लोकांना पण एवढं कळालं की स्वराज काय पण करू शकतो आणि कोणतीही गोष्ट करू शकतो, का तर आपल्या शून्यातनं विश्व निर्माण करण्याची ताकद आहे. पण नशीबच एवढं मोठं आहे की वडिलांनी इतकं केलंय की मला काय करायची गरज नाही, पण माझ्या वडिलांनी जे केलंय त्या कशा कष्टातनं केलंय आणि त्यासाठी काय कष्ट करायला लागते ती ही पण मला बघायचं होतं. आणि जी लोक मंडईत बसतात ती काय खोई नसते, ती त्यांच्या परिस्थितीनुसार बसत असतील, पण मला माझी परिस्थिती बदललेलीच आहे. पण ती लोक परिस्थितीनुसार बसतील, पण त्यांचा अनुभव काय असतो आणि ह्यातनं काय शिकायला मिळतं, कशा वृत्तीची लोक इथं भेटतात ही पण बघायचं होतं. म्हणून मी या मंडईत बसलेलो, मी माझ्या मर्जीनं बसलेलो, कुणीच मला फोर्स केला नव्हता. आणि मी बाबा पण इथं बसलेलो, आमचं चुलतं पण पुढे बसलं, आम्ही तिघं पण इथं संगत बसलेलो. इथं इतकी लोक येत होती की काय बोलायचं काम नाही. माझ्या ओळखीची पण इतकं लोक आली, मला बघून आश्चर्यचकित झाली. पण ह्या गोष्टीने मला एक शिकवलं की आयुष्यात कधी लाजायचं नाही आणि संपायचं नाही. संपलेल्या शून्यातनं विश्व निर्माण करायची ताकद आपल्यात ठेवायची आणि ती ताकद आपल्यात आहे, का तर आई वडिलांचा आशीर्वाद माझ्या पाठीमाग आहे. माझ्या आई वडिलांनी मला इतकं दिलंय की मला कुणाकडे म्हणजेच कुणाकडे मागायची काही गरज नाही. देवानं पण जेवढं मला दिलं नाही तेवढं माझ्या आई वडिलांनी मला दिलंय. आणि ही मामा बघा माझ्या शेजारी टोमॅटो विकाय बसले, तेवढ्यात आमचं वाघ इथं आली, त्यांना वाटलं चेष्टाच की मी भेंडी विकाय बसलोय. पण निखिल आणि आमचा शुभम मला बघायला आली की खरोखर भेंडी विकाय बसलाय का, तर त्यांना कुठं माहित आहे फकाड्या डेंजर आहे, बसलाय म्हणजे बसलाय. तेवढ्यात सनी भाऊ पण आमचं आलतं, का तर एक आमचं मित्र आहे ती त्यांच्या भावाचं होतं लग्न आणि ती पत्रिका घेऊन मला पत्रिका द्यायला आलेलं. आता तुम्ही म्हणशीला मंडईत भाजी विकाय बसलाय तरी ह्याचं कार्यक्रम काय संपायचं नाव घेणार, कसं संपतील, का तर माणसाचं आपण एवढी कमवलीत. मग भावानं मला इथं आणून पत्रिका दिली, मग पत्रिका पण त्यांची तिथंच मंडईत स्वीकारली. त्याचा व्हिडिओ काय मला करता आला नाही. मंडई पण भरपूर भरायला चालू झाली ती. माझ्या शेजारचं मामा माझ्या मागणं आलं, कोपाट्याचं होतं, टोमॅटो घेऊन आलं होतं, पण त्यांनी माझ्या आधी टोमॅटो उडवलं. मग मी पण सगळं माझी भेंडी संपवली, मुळं 4-5 राहिलेलं. मग म्हटलं मुळं पण विकून मोकळं होय. आणि बाबांचं जरा भेंडीन मुळं राहिलेलं, मग भाजीपाला जो होता तो जाऊन म्हटलं गोशाळेला जाऊन खायला देऊया, का तर वात्र करून कचरा पेटीत टाकण्यापेक्षा गाई तर खातील. मग त्या सगळ्या मुळ्याचा जो वरचा पाला होता तो खाल्ला, आणि तर प्रसाद होता देवाचा, म्हटलं प्रसाद पण घेऊन आलो आणि प्रसाद पण खाल्ला. मी केलेला हा विषय तुम्हाला आवडला का सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जाताना भावाला फॉलो करायला लागते.